या बातमी से प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। उनको बोलो, क्या भी नहीं बोले, क्या भी नहीं बोले, नहीं बोले सर, ये बात क्या भी नहीं बोले, उन्होंने क्या बोलते हैं उनका दुखड़ा सुनो तुम पहला। तुम्हारे पास जब उन्होंने 31 साल काम करते उनको हटालते हैं, उन्होंने जब पगार मांगे तभी हटालते हैं, उन्होंने हक मांगे बाद उसको मांगना भी है। यार कौन बीच में मत बोलो, अल्लाह के हस्ते तुम बुजुर्ग हैं, हाथ जोड़ते तुम्हारे को, हमारे को न्याय होना अभी, बस गुनाह दाखिल करने का, हमारे दूसरा क्या नहीं करने का, हम गुनाह दाखिल करने वाले बस। धक्कादायक, कामगाराचे नेते आडम मास्तर यांच्या कार्यालयातच कामगारांनी घेतलं गळफास। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अल्लाउद्दीन अल्लाह बख्श शेख, वय वर्ष 77, राहणार घर नंबर 97, गांधीनगर, झोपडपट्टी, अक्कलकोट रोड, सोलापूर यांनी आज माजी आमदार तथा कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांच्या दत्तनगर येथील कार्यालयामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच गोंधळ उडाले। सदरील घटना हे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडल्याची नोंद सिव्हिल हॉस्पिटल येथील सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आले आहे। बॉक्स पॅकिंग करणाऱ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन अल्लाउद्दीन शेख यांनी आत्महत्या केल्याची नोंद सिव्हिल हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे। दरम्यान अल्लाउद्दीन शेख हे आडम मास्तर यांचे कार्यकर्ते होते। कम्युनिस्ट पक्षासाठी त्यांनी खूप लढा दिला, त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत, कित्येक वेळा ते जेलमध्ये देखील जाऊन आलेले आहेत। अशी परिस्थिती असताना आडम मास्तराकडे ते काम देखील केले, पण आता वय 77 झालं, त्यामुळे ते नेहमीच आडम मास्तरांना भेटून आपली व्यथा मांडत होते। इतकेच नव्हे तर काही दिवसापूर्वी त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आडम मास्तर हे माझ्यावर अन्याय करत आहेत, मला मानसिक त्रास देत आहेत, मला न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करणार असे अल्लाउद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती। अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे। अखेर आज अल्लाउद्दीन शेख यांनी आत्महत्या केली। एकीकडे कामगाराचे नेते आडम मास्तर यांच्या कार्यालयातच कामगारावर गळफास घेण्याची वेळ येत असेल तर हे कितपत योग्य म्हणावे, असा सवाल सर्वसामान्य व तसेच कामगाराकडून करण्यात येत आहे बरं का। असो, इतकेच नव्हे तर आडम मास्तर यांच्याकडून देखील या संदर्भात एक छोटंसं खुलासा देण्यात आले आहे। ते म्हणजे अल्लाउद्दीन शेख, वय वर्ष 80, ही व्यक्ती आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास दत्तनगर लालबौटा कार्यालयात गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली। ते माकपाचे सक्रिय कार्यकर्ते किंवा कोणत्याही संस्थेचे कर्मचारी नव्हते। याबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे। याची वस्तुस्थिती व खात्रीशीर माहिती घेणे गरजेचे आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे मैत्याचे नातलग नसणारे लोक प्रसार माध्यमांना बाईट देऊन दिशाभूल करत आहेत। कृपया याची नोंद घ्यावी व खरी बातमी संकलित करून पुढे प्रसिद्धीस द्यावी, ही नम्र विनंती, असा खुलासा आडम मास्तर कडून आले आहे। त्यामुळे नेमकं खरं काय हे अद्याप कळू शकले नाही। असो, दरम्यान या प्रकरणासंदर्भात नातेवाईकांनी अधिक माहिती दिली आहे, पहा। बिस्मिल्लाह अल्लाउद्दीन शेख, फिर हमारे घर वाले बरस भरा उनकी पास चले। पहला 15-20 बरस उनके कन काम करते कन पगार दिया नहीं। आडम मास्तर हमारे घर वाले को भुगत फिर 10 बारी जेल में गए। फिर जेल में गए, जोरू बच्चे कहीं नहीं, क्या कहीं, हमारा हमें कैसा वनवासी काढ़े, हमें काम करे हमें। फिर करने में आप भी उन कारखाने में काम जाते थे, अभी कारखाने में काम को नहीं लेने लगे उन्होंने। फिर 1 बरस उन्हें चले तो मुझे झाड़ू पोछा को दो, मुझे भी 5-6 हजार पगार दो, मेरे दोनों जोरा देखता बेटा था उसके अल्लाह का, मेरे बेटे का इंतकाल हुआ 3 बरस हुआ। मेरा मैं कैसा तो 3 बारी गया तो 1 बारी घर में से बाहर हकाले उसे, ऐसा कर ढकल को लगा दिए। ऑफिस में से 2 बार ढकल लगा दी। फिर परसों धक्का लगाया, उनके सिर को फैट बैठा। ये मैं क्या कर लेता, मैं फांसी लेता, फांसी लो नको, इतने दिन अपन कैसा तो कहीं नको खाते उन्हें सुने नहीं देखो, उनके सिर को प्यास पटा, उन्हें येडे हुए सका हुए महीना भर है।
अब आपकी मांग क्या है? अमान हमारा बोलो जी, गुना दाखल करना, हमारा इंसाफ हमने देना। नमस्कार, मी महबूब बागवान, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश संघटक। आमच्या गल्लीतले हे रहिवासी आहेत, फातिमा बिस्मिल्ला शेख आहे यांचं नाव। यांना मी एक 25 वर्षापासून ओळखतो। यांचे घरचे जे आडम मास्तरपाशी 25 ते 30 वर्ष झाले तिथं काम करत आहेत। काम करत असताना त्यांना आजपर्यंत 1 रुपया पगार नव्हती। विना मोबदला त्यांनी त्यांच्यापाशी आतापर्यंत काम करत होते। जेव्हा त्यांचं वय झालं, त्यांना चालता फिरता येई नाही, तर त्यांनी मला दवाखान्यासाठी म्हणून किंवा माझ्या घर चालना भागण्यापेक्षा असं मला कमीत कमी एक 2-4 हजार रुपये मला महिना पगार द्या असं त्यांनी मागणी केला असता त्यांना तिथनं हाकलून दिलेलं आहे। माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही म्हणून त्यांचे कर्मचारी असू दे, त्याने असू दे, त्यांना तिकडनं हाकलून दिलेत। हाकलून देऊन जे आहे 2-3 वेळा त्यांनी जाऊन अजून प्रयत्न केले की मला न्याय द्या, मला न्याय द्या, ते न्याय त्यांना दिलेला नाही। 2-3 वेळा झाला, मग हिने शेवटी फाशी घेऊन त्यांचा डेथ झालेला आहे। कधी झाली ही घटना? आज सकाळी 11 वाजता कळालं सगळ्यांना। कुठं घडली घटना? आडम मास्तर ऑफिसमध्ये। आता तुमची 11 ते 12च्या दरम्यान झालेली आहे। तुमची मागणी काय आता? गुन्हा दाखल करायचा। गुन्हा दाखल। अजून हे कसं झाली, त्यांच्यावर पण दाखल व्हायला लागेल। त्यांनी स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।